मार्शल आर्ट चॅलेंज राऊंड 1. यांना इतका त्रास होतोय तर ओरडून ओरडून मारामारी का करतायत? मार्शल आर्ट मध्ये असे आवाज काढतात, ही स्टाईल आहे. ये आणि हा राऊंड 1 जिंकलाय माझा भाऊ बनीने. आय एम सो प्राऊड ऑफ यू बनी. ओय, हा राऊंड तर तू जिंकलास, पण आता बघ मी तुझी कशी चटणी बनवतो ते. चटणी नंतर करशील रे, आधी मला हरवून तो दाखव. काय आहे दुसरा चॅलेंज? दुसरं चॅलेंज असं आहे की जो कोणी त्या झाडावरचा सगळ्यात वरचा आंबा किटीसाठी तोडून आणेल तो असेल आजचा चॅम्पियन. वाव बनी, तू तर 2-3 आठवड्यातच खूप काही शिकलास. थँक्स. उद्यापासून मी सुद्धा मार्शल आर्ट शिकायला येईन. सेल्फ डिफेन्स साठी गरजेचं आहे. सगळ्यांनी संध्याकाळी तयार राहा. जर किटी म्हणतीये उद्यापासून येईन तर संध्याकाळपासून तयार राहायला का सांगतोयस? अरे गाढवा, यो मार्शल आर्ट चॅम्पियनची फाईट बघायला जायचं म्हणतोय, कळलं का? हो ना, माझ्याकडे पास आहेत. भाऊराया तू बसता पास कधी काढला? अरे बसता पास नाही यार, माझ्याकडे फाईट बघायचे पास आहेत. संध्याकाळी सगळे तयार राहा. ओके. चूसली 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 चूसली. सर्वांना कॅन्डी दिली वाटतं, आपल्याला नाही दिली. कॅन्डी? हो बघ ना, सगळे हिंदीत ओरडतायत चूसली चूसली. अरे गाढवा, फायटरचं नाव चुसली आहे. होय, त्यांच्याकडे अशीच नावं असतात, चुसली, ब्रुसली, सॅंगली. पण सांगली तर महाराष्ट्रात आहे. अरे गाढवा, सांगली नवर सॅंगली. मिरचीची चटणी मला तिखट लागली. एकीकडे चुसली, दुसरीकडे मुरली जटाळी. दोघं फायटर भाऊ भाऊ आहेत. नाही, ते भाऊ नाहीये. दोघांचं आडनाव तर एकच आहे, ली. एक चुसली, दुसरा मोरली. अरे मोरली नवर मुरली, मुरली माधव, कळलं काय? चंद्रमुखीची पारू होते, पहा फाईट सुरू होते जटाळी. आणि ही फाईट चुसली जिंकला आहे. चूसली 3 दिवस या शहरात राहणार आहे.
आणि चूसली सर्वांना आवाहन करतो, कुणात हिंमत असेल तर चूसलीला हरवून दाखवा. गाडीत 1 लिटर पेट्रोल भरून चेक केलं मायलेज. चूसलीने आज इथे सर्वांना केलं चॅलेंज. द्या टाळी. काय ताकदवान फायटर आहे हा चूसली. याला हरवणं तर खूप कठीण आहे. हो ना, खरंच खूप कठीण आहे. मला हरवलं होतं ना, आता या बनीला धडा शिकवतो. इश, हा, 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 हा. हा, हा. हा, हा. इश, बनी, तू आपल्या शहराची शान आहेस. बनी, आज तुझा वाढदिवस आहे. नाही यार, मग हे तुला बुके का देतायत? ओ माझ्या बँकेतून लुटून नेली मनी. इश, कोणी? तुम्ही पोलिसात तक्रार का नाही केली? कसं झालं हे? कोणी केलं? कोण आहे तो? अरे शेर. शेर म्हणजे वाघाने बँक लुटली. अरे कोणी मला बोलू देईल का? हा, हा. तुम्ही सांगा सर, ही बँक कशी लुटली गेली? अरे कोणी बँक वगैरे नाही लुटली. मी शेर ऐकवत होतो. ऐका. माझ्या बँकेतून लुटून नेली मनी. आपल्या शहराची शान झालाय बनी. द्या टाळी. लय भारी, लय भारी, लय भारी. पण बनीने असं केलंय तरी काय? बनीने तुम्हाला सांगितलं नाही? तुम्ही बातमी नाही वाचली का? पेपर नाही वाचला का? सणासुदीला होतो तर होऊ दे खर्चा. शहरभरात बनी फक्त आहे तुझीच चर्चा. द्या टाळी. पण झालंय तरी काय? शहरातला फायटर बनीने केलं चूसलीचं फाईटचं चॅलेंज ऍक्सेप्ट. काय? बनी! मी काहीच नाही केलं यार. इश, परवा फाईट आहे आणि तू म्हणतोस तू काहीच नाही केलं. मी ते आव्हान स्वीकारलंच नाहीये. काहीतरी गडबड आहे. मी आत्ताच फाईट रद्द करतो. काय किक मारल्या भावा. मी का म्हणतो बरीच फाईट जिंकेल. ए भावा, आहे तर तू बोका, पण काम एकदम वाघासारखं केलंयस. अरे भावा, आम्हाला तुझा अभिमान आहे, अभिमान. कळला का? लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी बनी. तू नशीबवान आहेस. शहरासाठी शहीद होण्याची संधी कमी लोकांनीच भेटते. कळलं काय? शहीद. तो चूसली आहे ना, खूप भयानक आहे. काल बघितलं ना त्याने त्या मुरलीचा कसा बँड वाजवला ते. अरे भावा, बनीने आव्हान स्वीकारलंय ते काहीतरी विचार करूनच केलं असेल ना. मी ते आव्हान स्वीकारलंच नाहीये. कळलं? अरे मग गुढी तुझी अशी वाट लावली. मी काय? स्वतःला मार्शल आर्टचा खूप मोठा चॅम्पियन समजतोस ना. मी चूसलीला आवाहन केलंय. भाऊराया, घाबरायचं काम नाहीये. सनीने आवाहन केलंय ना, म्हणजे मग सनीला लढावं लागेल. गाढवा, आव्हान माझ्या नावाने दिलंय तर फाईट मलाच करावी लागेल ना. हा बाबा, त्या चुसलीकडे तर ब्लॅक बेल्ट आहे. तो तर तुझी चटणी करून टाकेल. ती सुद्धा बिना मिक्सरची. घाबरू नकोस बनी, माझ्याकडेही ब्लॅक बेल्ट आहे. मी देईन ना तुला. भावा, देव अक्कल वाटत होता तेव्हा तुका मिसळपाव खायला गेला होता. मी नंदू, सर्वांचा बंधू. बने, तू ही फाईट रद्द करून टाक बाबा. हो, मी आता जाऊन रद्द करतो. बनी! किती? I'm so proud of you, Bunny. थँक्स. थँक्स. मला खूप राग आला होता जेव्हा चूसलीने चॅलेंज केलं होतं. तू त्याचं चॅलेंज स्वीकारलंस. तू रिअल हिरो आहेस. हा फाईट करणार नाहीये. कोण म्हणत मी फाईट करणार आहे? ओय, बनी, उद्या तुला चिअरअप करायला मी सगळ्यात पुढे उभी राहणार आहे. बनी, 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 बनी. बनी, बनी. Bunny, 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 bunny. हे टिनपट लोकांनो, आपल्या शहराचा फायटर बनी आहे.
बनी बनी म्हणायचं नाही तर एकेकाला बघून घेईन. भाई हे लोक तर आपलं ऐकतच नाहीयेत. भावा घाबरू नको, सगळी व्यवस्था केली आहे, ॲम्ब्युलन्स बोलवली आहे आणि डॉक्टरला किडनॅप करून बाहेरच बसून ठेवलंय. हा भाऊ, पण आपला बनी जिंकला पाहिजे. हो बाय. हा बाय, ट्राय करतो ना मी, करतो मी ट्राय. हे मॅनेजर, तडजोड करू ना. चूसलीला सांग मॅच हरायची, मी त्याला मालामाल करेन. ये चले मागच्या गल्लीतून निघायचं बाग. हे चिंटापे कंटापे चुसलीला आलाय संताप. आता दुनिया गेली तेल लावत. आता 2 दिन ठेवून. अरे हे काय, माझं डोकं विरद यार. हा तर आपलाच भाऊबंद निघाला. मॅच जिंकला तर खूप मिळेल प्रसिद्धी आणि मनी. चूसलीला आव्हान करणारा आपल्या शहरामध्ये बहादूर बनी. द्या टाळी. बनी 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 बनी. बनी 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 बनी. पुढे या. अरे पुढे या. जवळ येऊन नीट उभे राहा. हं? नाही नाही नाही. हाय. आज बनी अख्खा घरी परत येणार नाही, कळलं काय? चूसली रेडी आहे. बनी रेडी. फाईट. आयडिया. वाव बनी. येस 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 ये. हे कसं झालं? मुका मार लागल्यावर गरम कपड्याने शेकलं. हातही न लावता बनीने चूसलीला बाहेर फेकलं. द्या टाळी. चुसली तू हे काय करतोय? चा आणि हरव त्या बनीला. आ चोसले चोसले चोसले. बनी धोबी पछाड मार. ही कुस्ती नाहीये गाढवा. ये बनी, तू बरा आहेस ना? मस्त भाय. क्रिकेट असतं तर तुम्हाला कॅच ऑफ द मॅचचं बक्षीस मिळालं असतं. हा बाबा, आता फाईट हरला. फाईट संपली. या शहरातल्या लोकांमध्ये इतकी शक्ती आहे. मी तर इथे येऊन निराश झालो. इथे कोणातच दम नाहीये. आज नंतर मी इथे पुन्हा कधीच नाही येणार. इथल्या फायटर्स पेक्षा तर आमची छोटी मुलं छान लढतात. बनी जे झालं ते झालं. असं उपाशी राहून काय होणार? काहीतरी खा. जात नाही ना मॅडम. चूर्ण घे ना. पोट ठीक झालं की आपोआप खाशील. त्याचं पोट खराब नाहीये, बनीला दुःख झालंय म्हणून खात नाहीये, कळलं काय? तो वर्ल्ड चॅम्पियन आहे बनी. त्याच्यासोबत हरलास तर काय झालं? मुद्दा हरण्या जिंकण्याचं नाहीये. तो चुसली माझ्यामुळे संपूर्ण शहराची चेष्टा करत होता. मी आपल्या शहराचं नाव खराब केलं यार. हा भाऊ, मग नाव ठीक कर. कसं? काय कसं? मी आहे ना एकदम मस्त आयडिया द्यायला. त्या कुंफूच्या दुकानाला हरवून.
अरे तो वर्ल्ड चॅम्पियन आहे, त्याला कसं काय हरवणार? कसं म्हणजे मार्शल आर्ट शिकून? काय? तोताराम, हे नाही होऊ शकत. हो मॅडम. ये बाबा किटकिट बोल ना. हो बाबा. ये कॉपी नाही करायची. सॉरी बाय. कसं आहे की केरळमध्ये मार्शल आर्टचे 2 गुरु आहेत. एकदम रापचिक मार्शल आर्ट शिकवतात. बाईनी इंटरनेटवर माहिती काढली आहे. त्यांनी बनीला शिकवलं ना तर बनी एकदम मस्त फायटर होईल. चूसीने सुद्धा त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी नकार दिला. पण मग ते बनीला का शिकवतील? हा बाबा बोलतो तर बरोबर आहे, पण ट्राय करायला प्रॉब्लेम काय आहे? तोतारामचं म्हणणं बरोबर आहे बनी. जा आणि असा फायटर बनून ये की चूसलीची घमेंड उतरवू शकशील. हो मॅडम, मी त्या चुसलीला नक्कीच धडा शिकवेन. ओ, ओ, अरे हे तर जंगल आहे. आपल्याला तर त्या गुरूंच्या गावाला मंकडला जायचं होतं. हे गाव इथून 10 किलोमीटर आहे. त्या गुरु लोकांच्या गावाला बस जात नाही. ओके, मग ट्रेनने जाऊ ना. रेल्वे स्टेशन कुठे आहे रे? बाय, हनीला गप्प बसवा. आता माझं डोकं फिरतंय. तिथे चालत जावं लागतं, म्हणजे नदी, नाले, डोंगर पार करून. ये बाबा, या गोष्टी पहिल्या सांगायच्या ना. बस काय भाय, आधी सांगितलं असतं तर तुम्ही आले असता का? ये. मग भाई टेन्शन नका घेऊ. दोस्ती पण राखायची आहे ना. तुम्ही उडा, मी तुमचे पाय पकडतो. थोड्याच वेळात आपण गावात पोहोचू. संध्याकाळी हे लोकी पोचतील. ये बाबा, दोस्ती निभवायची आहे ना, मग यांच्या सोबत चालतच जाऊ. कशाला डोक्याला शॉट देताय भाई? कशाला ताप करून घेताय? खूप लांब आहे ते. बोलतच बसशील की चालशील सुद्धा? चला, उखळात डोकं घातलंच आहे, मग मुसळाला काय घाबरायचं? आणखी किती दूर आहे? ते त्या डोंगराजवळ. काय? भाई, ते पाहते गाव. अरे अरे थांबा भावात. 1 मिनिट थांबा ना भावा. भावा, सर्वपल्ली खल्लीवल्ली संकटी गल्ली राजू आणि चित्रपल्ली खल्लीवल्ली कुठं चालली वासू, हे कुठे आहेत? आपल्याला 2 गुरूंना भेटायचं होतं. तू सगळ्या गावाची माहिती काय विचारतोयस किटकिट? ये बाबा, हे फक्त 2 लोकांची नावं होती. सांगा ना भाव. हे दोघं ती इकडे भेटतील.
अरे वा, डोसा बनवण्यात सुद्धा मार्शल आर्ट मला यांच्याकडून शिकायचंय. थांबा, मी बोलतो. अशी माणसं लई लहरी असतात, कळलं काय? मला सांगा, सर्वपल्ली खल्लीवल्ली संकटी गल्ली राजू तुम्ही हाय काय? बोला, काय हवंय तुम्हाला? सर, माझ्या मित्रांना मार्शल आर्ट शिकायचंय. विकायचंय? काय विकायचंय? विकायचं नाही, शिकायचं आहे. टिकायचंय? कुठे टिकायचंय? मला काय ऐकू येत नाही का? अरे भाई, हा तर डॅमेज माल आहे. डोक्याला ताप झाला भाई. याच्या कानपुरात महापूर आलाय. आपण केरळमध्ये आहोत. तुला कसं समजलं कानपुरात महापूर आलाय ते? भाई, या डोक्याला मुंग्या आणणाऱ्या येड्याचं काहीतरी करा. माझी सटकली भाई. सर, मला तुमच्याकडून मार्शल आर्ट शिकायचंय. मी आता शिकवणं बंद केलंय. जा इथून. अहो सर, प्लीज, मी तुला सांगितलं ना इथून जा म्हणून. माझ्या समोर मार्शल आर्टचं नावही काढू नका. भाई, हा तर चिडला. निघा इथून, नाहीतर हा आपल्याला कापून डोसासारखा प्लेट मध्ये टाकेल भाई. वाव, हे तर आणखीनच कमाल आहे. हा बाबा, त्रिची पल्ली खल्ली बल्ली कित्ते चल्ली वाचू तुम्हीच का? वय मीच वाफू आहे. वाफू? अच्छा, तुम्ही वाफू आहात. आपल्याला वासुजींना शोधायचंय. अरे वाफू नाही की वाफू. भाई, हे कुठे आलो आपण? माझं तर डोकंच काम करत नाहीये. त्या राजूजींना कमी ऐकू येतं आणि यांचा सस अटकलाय. सर, मला तुमच्याकडून तुमचं मार्शल आर्ट शिकायचंय. मी मार फलाट नाही फिकवर. मार्शल आर्ट शिकायचंही नाहीये, मार्शल आर्ट शिकायचंय. नाही फिकवणार. जा इथून. सर प्लीज. आता जातोस की देऊ? मला समजत नाहीये की नक्की प्रॉब्लेम काय आहे. सांबार थोडस आंबट आहे. सांबाराबद्दल नाही बोलत आहे. या लोकांना मार्शल आर्ट शिकवण्यात प्रॉब्लेम काय आहे? हा बाबा, हे नाही समजलं. भाई, शपथ सांगतो, माझी एकदम सटकली होती. तुम्हाला नकार दिला भाई त्यांनी. शपथ भाई, हे जर मार्शल आर्टचे मास्टर नसते ना तर बघून घेतलं असतं. पण ते दोघं नाही का म्हणाले? कारण दोघे एकमेकांशी बोलत नाहीत, भांडण झाले. भांडण? एक अटॅकचा मास्टर, एक डिफेन्सचा. जर दोघांनी मिळून नाही शिकवलं तर ट्रेनिंग अपूर्ण राहिलं. म्हणून त्यांनी ट्रेनिंग बंद केलं. पण झालं काय होतं? अन्न ही एक मोठी दुःखद कहाणी आहे. हा, तू थोडक्यात सांग ना. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा दोघं खूप चांगले मित्र होते. दोघे कमालीचे फायटर होते जी. चल फरियाद लावू. चल बघूया गुरुजींपर्यंत सर्वात आधी कोण पोहोचतं ते. गुरुजी, गुरुजी. ही लुंगी तुझ्यासाठी, हा शर्ट तुझ्यासाठी. ह्याला माझा आशीर्वादच समजा. आणि तेच दोघांच्या भांडणाचं कारण झालं. एक दिवशी वासू नारळ तोडायला झाडावर चढला आणि राजू. ही तर माझी लुंगी आहे. हा? खाली ये. वर काय करतोयस? नारळ तोडतोय. झुरळ? तू मला झुरळ म्हणालास वासू? अरे झुरळ नाही, नारळ. नारळ तोडतोय. तू माझी लुंगी घातलीयस? ही गुरुजींनी दिली होती. परत कर. थांब, आत्ता तुला धडा शिकवतो. आ? आ? माझी लुंगी फाडलीस? आ? माझी लुंगी? माफ कर मित्र. गुरुजींनी दिलेली लुंगी फाडलीस तू? तुझ्याचमुळे फाटली आहे. पण तू ती लुंगी नेसलीसच का? माझी लुंगी वली होती. निळी? तुझी लुंगी निळी होती का? लाल लुंगी हवी होती तर मग लाल लुंगी घ्यायचीस.
माझी का घेतलीस? अरे निळी नाही वाली होती समजलं का? ढिली? आता लुंगी ढिली पण पडली का? खोटं बोलतोस? लुंगी ढिली कशी काय होऊ शकते? लुंगी तर हवी तेवढी घट्ट बांधू शकतो आपण. अरे तू नीट ऐकत का नाही? लुंगी वाली होती. अच्छा, आता निळीवरून पिवळी झाली. एक तर गुरुजींनी दिलेली लुंगी फाडलीस, वरून मलाच मारतोस. आता बघ मी काय करतो. राजू, अरे ऐक की रे मित्रा. माझा फर्ट तू माझी लुंगी फाडलीस ना, आता बघ मी काय करतो. माझा फर्ट मला परत कर. नाही देणार. माझा फर्ट फाडला. गाडलास? कमी दिसत का तुला? गाडला नाहीये, फक्त फाडलाय. खड्डा खणून तू गाड त्याला. तू गुरुजींचा फर्ट फाडला, आता तुझी खैर नाही. बरं, माझं काय बरं नाही, आता तुला दाखवतो. एक या हा? अरे थांब बाई, काय करत आहे? अय्यो, आम्हाला मारला. अरे राजू, तू माझ्या फाटी मेला. केला? मी काय केलंय? मी काहीही केलं नाहीये. हात पाफून आपलं नातं संपलं. आणखी एक गोष्ट आहे, आजपासून आपलं नातं संपलं. दोघ एकच वाक्य रिपीट करून गेलं जी. अरे वा, संपली? हो जी, गोष्ट इथेच संपली. अहो, माझी इडली संपली, आणखीन एक द्या. काय भावा, इथे इतकं टेन्शन आहे आणि तुला इडलीचं पडलंय. ए, डोसा मार ना, मला इडली नाही आवडत. डोसा नाही, एक ठोसा मारी. हे काय चाललंय? मित्र असून भांडत. सॉरी म्हणा एकमेकांना. सॉरी भाई, तुम्ही बोलले म्हणून थांबलो, नाहीतर आज याचा जीवच घेतला असता. मार्ग सापडला. आता ते दोघे मला मार्शल आर्ट शिकवतील, नक्की शिकवतील. कसं? जसं तोतारामच्या सांगण्यावरून यांनी भांडण मिटवलं, तसंच राजू सर आणि वासू सुद्धा मिटवतील. ते दोघं तोतारामचं म्हणणं काय ऐकतील? तोतारामचं नाही गाढवा, त्यांच्या गुरुजींचं म्हणणं ऐकतील. दादा, ते गुरुजी कुठे राहतात? इथून 20 किलोमीटर दूर त्यांचा आश्रम, तिथेच राहतात. थँक्यू. हा तर बंद आहे. गुरुजी, नाही ऐकायला गेलं, कळलं काय? इथे तर डोरबेल सुद्धा नाहीये. भावा, माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. मी काय म्हणतो, आपण भिंतीवरून उड्या मारून जाऊ. हा बाबा, हे ठीक आहे. कोण आहात तुम्ही सगळे? सांगा इथे कसे आलात? निघा इथून, चला पळा. गुरुजी, गुरुजी थांबा, आम्ही तुम्हालाच भेटायला आलोय. भिंतीवरून उड्या मारत चोरांसारखं?
सर, आम्ही हाका मारल्या, दरवाजा ठोठावला. तुम्हाला भेटणं गरजेचं होतं म्हणून भिंतीवरून उड्या मारून आत आलो. का भेटायचं होतं? बनीला तुमचे विद्यार्थी राजू आणि वासूकडून मार्शल आर्ट शिकायचंय पण ते शिकवत नाहीये. त्या दोघात भांडण झालं कारण तुम्ही दिलेली लुंगी वासूजींनी फाडली आणि शर्ट राजूजींनी. आता दोघं एकमेकांशी बोलत नाही. ओहो, हळूहळू बोला. त्या दोघांमध्ये भांडण झालं. कोणामध्ये? लुंगी आणि शर्ट मध्ये? नाही हो, नाही. राजूजी आणि वासूजी त्या दोघांमध्ये. ते दोघे फाटले? नाही, फाटले तर लुंगी आणि शर्ट आहेत. अरे, तर मग बोलणं कोणाचं बंद आहे? भाय, हा माणूस डोक्याचा भजा करेल भाय. गुरुजी, राजूजी आणि वासूजींनी ट्रेनिंग सेंटर बंद केलंय. हा? मीच नाही, माझ्यासारखे हजारो आहेत ज्यांना मार्शल आर्टची गरज आहे आणि एकटे तुम्हीच आहात जे त्यांना समजावू शकता. एक डोसा द्या. आत्ता देतो जी. त्याला थोडी धार काढा. वा, काय स्टाईल आहे. वा वा, किती चांगली धार काढली. गुरुजी, गुरुजी तुम्ही आलात. गुरुजी आलात गुरुजी. गुरुजी, तुम्ही काय कमी? ओहो हो, तू गुरुजींना कमी म्हणालास? तुझ्या आता कमी नाही तुम्ही म्हणतोय. गुरुजी, तुम्ही डमरू का वाजवताय? मला वाटलं मार्शल आर्ट सोडल्यावर माकडांसारखं उड्या मारत असाल तर डमरूच्या आवाजाने तुम्हाला आज मज्जा येईल. आता हे सांगा की ट्रेनिंग सेंटर तुम्ही का बंद केलं? गुरुजी, ते मला सगळं माहित आहे. एक लुंगी आणि शर्ट साठी इतकं वैर? माझ्याकडे यायचं होतं, मी 10 दिले असते. गुरुजी, गुरुजी नाही. मला असं पाहून लाज वाटते का? कपड्यांशिवाय माणसाला लाज वाटते, पण तुम्हाला या गोष्टीची किंमत नाही. मी तुम्हाला लुंगी शर्ट नाही, माझा सन्मान दिला होता. कारण मला वाटत होतं की तुम्ही जगात माझा सन्मान, माझ्या कलेचं रक्षण कराल. पण तुम्ही दोघांनी काय केलं? बनीला शिकवायला नकार दिला, जो स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी मार्शल आर्ट शिकू इच्छितो. याला मी सुद्धा शिकू शकतो, पण माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी याला ट्रेनिंग द्यावी. लक्षात ठेवा, तुम्ही दोघे सोबत असताना तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. पण जर वेगळे झालात तर तुम्ही दोघे काहीही नाहीत. चला, आता वैर सोडा आणि मिठी मारून मैत्री करा. अरे राजू, मला पण माफ कर वासू. मैत्री झाली म्हणजे मला ट्रेनिंग मिळेल तर. हो बनी, उद्या सकाळी 5 वाजता ट्रेनिंग सेंटरला ये. येस सर. गुरुजी आता माफ करा की आणि तुमचा तो फर्ट घाला की. बनी, लक्षात ठेव, हा खेळ आहे. यात रागाचा नाही, बुद्धीचा वापर करायचा असतो. समजलं गुरुजी, समजलं. फम्मान असा नाही केला जात. फन्मान फन्मान काय असतं? अरे सन्मान म्हणाले, त्यांच्या सगळ्या फला स म्हणून ऐकायचं. आम्हाला फम्मान द्यायचा असेल तर पाया पडायची गरज नाही. आम्हाला तवा आनंद होईल जेव्हा तू मारफलाट नीट फेकशील. अरे इतके सगळे फ. चला सुरू करूया. या थर्माकॉल वरून उड्या मारत तुला तलावाच्या त्या टोकाला जायचंय. शरीर हलकं कर आणि योग्य पद्धतीने उडी मार. समजलं का? कर की आता. अरे यांचे सटकलेले शब्द सुधारले. जेव्हा मी मार्शल आर्ट शिकवतो तेव्हा फोकस योग्य असतो आणि माझे समजे शब्द योग्य निघतात. समजलं. म्हणजे जसं काही माणसं बोलताना अडकतात पण गातात मात्र एकदम बरोबर. कळलं काय? चला बोलणं बंद करा आणि प्रॅक्टिस सुरू करा.
हे बनीला असं थर्माकोल वरून का पळवतायत? म्हणजे फाईट करताना समोरचा हावी व्हायला लागला तर आपल्याला पळून जाता आलं पाहिजे, काय भाई? हा बाबा, हे मार्शल आर्ट आणि मॉडर्न आर्ट माझ्या डोक्याच्या बाहेर आहे. आपला तर धोबी पछाड मस्त आहे. बने येस सर. बने, अभ्यासाचा टाइम झालाय. क्राईम? याच्या भल्यासाठी आपण उठवत असू तर तो काय क्राईम झाला काय? टाइम नाही रे बाबा, टाइम टाइम. अच्छा, टाइम झाला होय. सॉरी. हा भाऊ, मध्यरात्री कशाला प्रॅक्टिस करायची आहे? पहाटेचे 5 वाजलेत, कळलं काय? सर, माझं सगळं अंग खूप दुखतंय हो. अरे रे 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 रे, आम्ही बरं करून देतो हा. भाई पैज लावता का? कमीत कमी 25 हाडं मोडलीत याची. 5 मिनिटांमध्ये बाहेर यायचं. गाजर का खायचं? मला समजलं नाही. तो फमदला. तू चल, आता या विहिरीतून पाणी काढायचं. परत टाका आतमध्ये. थांबायचं नाही, करत राहायचं. चल, आता माझ्या हातावर किक मार. बाबा, मला तर काहीच कळत नाहीये. डोक्यात भरपूर घंट्या वाजतायत. हे मार्शल आर्ट शिकवतायत की बनीला धू धुतायत? आंधळी कोशिंबीर मी पण खेळणार. आंधळी कोशिंबीर नाही, हा फार उपयोगी डाव आहे. बने, नीट ऐक. आता तुला आवाजावर लक्ष द्यायचंय आणि हे फक्त राजू शिकवू शकतो. हो, हा डाव अशा प्रसंगांसाठी आहे ज्या वेळेस तुमच्यावर अशी वेळ आली की शत्रूला पाहू शकत नसताना त्याच्या आवाजावरून त्याचा हल्ला वाचवू शकता. टाइमपास आहे भाई. अरे जर बनीला कुणी दिसणारच नसेल तर बनी त्याला दिसणार नाही. अशा वेळी एखादी गल्ली बोळ पाहून पळून जायचं. बनी, लक्ष दे. सांग, घुंगरांचा आवाज कुठून येतोय? आवाजावर लक्ष दे के. ये बाबा, एकदम मस्त. स्वस्त नाही नाही, हे दिसतं तितकं स्वस्त नाही, खूप मेहनत लागते. सर स्वस्त नाही, तो मस्त आहे म्हणाला. त्रस्त असला म्हणून काय झालं? त्याला शिकायचं तर आहेच ना. सर, असं न पाहता किती वेळपर्यंत हल्ला रोखू शकतो? कधी ना कधी तर समोरच्याला संधी मिळेलच ना वार करायची. ती संधी त्याला नाही, तुला मिळवायची आहे. जेव्हा तुला दिसत नसल तेव्हा समोरचा जरा निश्चिंत होईल, अशातच तुला हल्ला ते करायचा. कसं काय? ते म्या शिकवण की. आता तू आवाजावर फाईट करायला शिकलास. टिकलास? कुठे टिकलास? इथे तर काहीही ठेवलेलं नाहीये. अरे टेकला नाही रे बाबा, शिकला. शिकला म्हणतायत, कळलं काय? माजला? मला माजला म्हणालास? साऊंड नंतर आता एअरला समजायची गरज आहे. असं बी होऊ शकतं की आवाजच ऐकू येणार नाही. अशा वेळी हवेचा स्पर्श समजला पाहिजे, शत्रूचा श्वास. आता माझ्यावर आवाज न करता हल्ला कर. सर, तुम्हाला कसं काय समजलं? तुझ्या श्वासाच्या हवेमुळे जेव्हा कोणी वार करायला येईल तेव्हा त्याचा श्वास तुझ्या चेहऱ्यावर जाणवेल. त्याच वेळी वार अडवायचा, फिरून हल्ला करायचा आणि खेळ संपला. मी बाजारातून घेऊन येतो. काय? तेल. वासू म्हणाला ना, तेल संपलंय. बनिये, जर तू हे 2 डाव शिकलास ना तर मार्शल आर्ट मध्ये तुला कोणीही हरवू नाही शकणार. शरीर हलकं करायचं आणि योग्य पद्धतीने उडी मारायची. थर्माकोलवर पाय ठेवल्या ठेवल्या उडी मार.
बनी आता तर तू चांगलाच शिकलायस. 3 महिने झाले. लय भारी लय भारी लय भारी. इडली डोसा खाऊन खाऊन तोंड पण इडली सारखं झालंय. आता परत जाऊया बाहेर, खूप झालं. नाही, जोपर्यंत दोघं म्हणत नाहीत तोपर्यंत आपण नाही जायचं. झालं. कोण आलं? झालं नाही रे, झालं. कसली सालं? तुझ्या तर आता अं? तोंड बंद कर. अरे आता तू कोणाशी बी 2 हात करायला तयार आहेस. आणि हो बनी, तुला आणखी एक सांगायचंय. आता तू कोणाचाही मुकाबला करायला तयार आहेस, हो ना वासू? थँक्यू वासू सर. थँक्यू राजू सर. आता जा आणि आपल्या गुरुजींचं नाव राख, समजलं का? राग का करायची? तुम्हाला राजू आणि वासू ही तुमची नाव आवडत नाही? गुरुजी, मी घरी गेल्यावर लगेच चुसलीला आव्हान देईन. काय झालं? हायवेवर जाताना मी हजारो रुपये टोल दिला. चुसलीच्या मॅनेजरला मी मिस कॉल दिला. द्या टाळी. मिस कॉल का दिला? ISD कॉल आहे गुरु, खूप पैसे लागतील. आजकाल तो UK मध्ये आहे. चुसलीला हरवल्यावर जे $1,00,000 मिळतील त्यातून तुमचे सगळे पैसे चुकते करू कॉल करा. हॅलो. आमच्याकडे उसाला हिंदीत गन्ना म्हणतात. तू ज्याच्याशी बोलतोय त्या माणसाला खन्ना म्हणतात. द्या टाळी. दिली टाळी. माझा फॅन आहेस तू. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे अक्षय खन्ना साहेब. ओ गुरु, अक्षय खन्ना नाही, मी बनीचा मॅनेजर खन्ना बोलतोय. अच्छा, मग बोल, कशाला फोन केला? तुमची सिस्टम रॉंग आहे, ती राईट करायची आहे. बनीला चुसली सोबत फाईट करायची आहे. द्या टाळी. वेळ नाहीये. अरे आम्ही आव्हान करतोय, फाईट नाही केलीस तर मीडियात बातमी देऊ की चुसली घाबरला. बरं ठीक आहे, पुढच्या रविवारी फाईट ठेवू. आम्ही तुमच्या शहरात येऊ. ओके. माझा निशाणा एकदम राईट आहे. पुढच्या रविवारी फाईट आहे. द्या टाळी. तुम्ही सगळे हो बनी बाळा, आम्हा सर्वांना तुला जिंकलेलं पाहायचंय. जीव ओतून लढ पठ्या. कीव कीव कशाला करायची? फाईट करताना कीव का करायची? अरे जीव ओतून लढ म्हणाले ते कळलं काय? आशीर्वाद द्या. विजयी असो. All the best, Bunny. बनी. पेन्सिलने चुकीचं लिहिलं तर इरेजरने खोडणार. आज पहा बनी चुसलीला कसा झोडणार. द्या टाळी. नियम तुम्हा लोकांना माहित आहे. फाईट. याने तर चुसलीला पाडलं. थांबा. Fighters ready?
थांबा, पहिल्या राऊंडचा विनर आहे बनी. आप आपल्या जागी परत जा. असं तर हा दुसऱ्या राऊंडला खेळ संपेल. गोली वापर. 3 डोल्यात गेल्यावर बनीला 3 तास काय बी दिसणार नाही. आता बघतो कसा लढतो ते. दे. राउंड 2 फाइट. गोली डोल्यात टाक. माझे डोळे, माझ्या डोळ्यांची आग होतीये. मला काहीच दिसत नाहीये. कडक संपवून टाक त्याला. अरे यार, मला काही दिसत नाहीये. या राऊंडचा विजेता आहे च्यूसली. हे काय करत होतास बनी? मी तुला काहीतरी समजावलं होतं. हा खेळ आहे, यात रागाचा नाही बुद्धीचा वापर कर. गुरुजी, मला काहीच दिसत नाहीये. चुसलीने माझ्या डोळ्यात काहीतरी टाकलंय. राजू, वासू, फाईट थांबवा. नाही गुरुजी, बनी लढेल. अरे पण कसं? याला तर काहीच दिसत नाहीये. तुझं ट्रेनिंग आठव बनी. तुला आवाजावर लक्ष द्यायला हवं. मी लढणार गुरुजी, आणि जिंकणार सुद्धा. फाइट सुरू. चूसले, चूसले, चूसले. चूसले, चूसले. याने हे कसं काय केलं? अच्छा, माझा आवाज फॉलो करतोय. बघतोच आता. One, 2, 3, 4, 5. आता माझ्यावर आवाज न करता हल्ला कर की. 6, 7, 8, 9. तू तयार आहेस? फाइट. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
आहा, आणि विजेता आहे बनी. बोर्ड बघितला नाही आणि गाडी नो एंट्रीत घुसली. बघा बेशुद्ध होऊन पडला इथे चुसली. त्या टाळी. वा बनी, तू आमची मान मानाने उंच केलीस. मी हे सगळं काही तुमच्यामुळे करू शकलो. धुतलं ना भावा, या चुसलीचं अगदी मंचुरियन करून टाकलं. ए बाबा चुसली, आता बनी बद्दल काही बोलायचं नाही, समजलं का? बोलेन सोलेन. सोलायचं असेल तर शेंगा आणून देतो, तेवढीच कुणाला मदत. सोले नाही, बोलन म्हणायला तो. हरला तर आहेच. आता काय बोलणार आहेस चुसली? ईस्ट और वेस्ट, बनी इज द बेस्ट.